नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाजारभावासंदर्भातली माहिती जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला 2-3 ठिकाणच्या बाजारभावाचे जे अपडेट आहे 1-2 दिवसाचे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पहा, एवढ्या 1 ते 2 दिवसात जे मार्केट आहे डाळिंबाचं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर नक्की विनंती आहे सर्वांना, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण कुठून पाहत आहे ते पण सांगा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, लाईक पण करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. तर पहिल्या प्रथम मित्रांनो पाहूया आपण पुणा मार्केटचं. पुणा मार्केटमध्ये कशा पद्धतीने माल जातात, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, हे माल कशा पद्धतीने जात आहेत, आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तर चला मित्रांनो, 1 नंबर जो माल आहे पुणा मार्केटचा, तो जवळपास आज 210 रुपयांनी गेलेला आहे. त्याच्यानंतर जो 2 नंबरचा माल आहे मित्रांनो, तो पुण्यामध्ये 145 रुपयांनी गेलेला आहे. 3 नंबरचा मित्रांनो 160 रुपयांनी गेलेला आहे. 4 नंबरचा 125 रुपयांनी गेलेला आहे आणि 5 नंबरचा 117 आणि 6 नंबरचा 112 रुपयांनी. तर हे आहे मित्रांनो पुणा मार्केटचं अपडेट. पुणा मार्केटमध्ये एवढ्या 1-2 दिवसामध्ये जे बाजारभाव मिळालेले आहेत शेतकऱ्यांना, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर 1 नंबर जो माल आहे तर तो पुण्यामध्ये 210 रुपयांनी गेलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पुणा मार्केटचं मी तुम्हाला बाजारभाव सांगितलेला आहे. तर याच्यानंतर मित्रांनो पाहूया आपण सोलापूरचं. सोलापूर मार्केटमध्ये काय बाजारभाव भेटलेला आहे. तर सोलापूरमध्ये मित्रांनो 1 नंबरचा जो माल आहे तो 180 रुपयांनी गेलेला आहे. 2 नंबरचा 150 रुपयांनी गेलेला आहे. 3 नंबरचा 125 रुपयांनी गेला आहे आणि 4 नंबरचा 120 रुपये आणि 5 नंबरचा 115 रुपयांनी गेला आहे. म्हणजे हे सगळे माल चांगल्या क्वालिटीचे आहेत, त्यांचे हे बाजारभाव आहे. आणि मित्रांनो, जे आपले डागी, जे गोटी माल आहे, गोली माल आहे, तो माल मित्रांनो 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत ते माल गेलेले आहे. तर मित्रांनो, हे माल मी जो बाजारभाव सांगितला हा सोलापूरचा सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीचं ह्या 2 बाजारभाव मार्केट्समधला आपण सांगितलेला आहे. तर याच्यानंतर मित्रांनो, आमच्या जवळच एक आळ्या फाट्याचं नवीनच मार्केट आहे डाळिंबाचं. तर तिथल्याही मालाची मी तुम्हाला बाजारभावाच्या संदर्भातली अपडेट माहिती देत आहे. तर मित्रांनो, तिथं सुद्धा माल जो 1 नंबर माल आहे मित्रांनो, तो 350 रुपये किलो गेलेला आहे. प्रति किलो 350 असा दर त्या मालाला भेटलेला आहे. पण मित्रांनो, जो 350 रुपये किलो दराने माल गेलेला आहे मित्रांनो, त्याची साईज ही जवळपास 500, 600, 700च्या पुढचीच होती. तोच माल 350ने गेलेला आहे. बाकीचे जे माल आहेत मग तो माल मित्रांनो कमी रेटने गेला आहे. मग 200ने गेला आहे, 300ने गेला आहे आणि मित्रांनो 150, 250, 200, 100 अशा पद्धतीत माल गेलेला आहे. तर जो हायेस्ट होता मित्रांनो, तो माल 350ने गेला आहे. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्याचा बराचसा माल होता, तर त्याचा जो 350ने माल गेला तो 1 नंबर माल गेलेला आहे. त्याच्यानंतरचे जे त्याचे 2, 3, 4, 5 नंबरचे जे माल होते तर ते मित्रांनो कमी रेटने गेलेले आहेत. पण मित्रांनो, त्या शेतकऱ्याची जी सरासरी आहे, जी लहान साईजपासून तर जी हायेस्ट साईज आहे त्या साईजपर्यंतचे माल मित्रांनो त्या शेतकऱ्याचा त्याला सरासरी 210 रुपयांनी सरासरी पडली मित्रांनो मार्केटमध्ये.
म्हणजे जो त्याचा लहान गोलीगत माल आहे तो माल, तो त्याचा हायेस्ट माल 1 नंबर गेलेला माल, ह्या सर्व मालाची सरासरी त्याला 210 रुपयांनी सरासरी पडलेली आहे. ही अपडेट आपण सर्व मित्रांनो, तिथले जे मार्केटचे व्यापारी आहेत, तिथले जे मार्केट गाळ्यावाले आहेत, त्यांच्याकडून अपडेट माहिती आपण फोनवरती मिळवलेली आहे. तर अशा पद्धतीचं मित्रांनो सध्या डाळिंबाचं मार्केट आहे आणि सध्या डाळिंबाचं मार्केट खूप तेजीत आहे आणि व्यापारीसुद्धा खूप बहुसंख्येने निलावामध्ये सहभागी होतात आणि चांगल्या क्वालिटीचा जर माल असेल तर मित्रांनो त्याला दर पण त्याच पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा मिळतो. तर त्याचं एकमेव कारण तुम्ही आता पाहू शकता, मी जे आळेफाटा मार्केट सांगितलेलं आहे, तर हे आळेफाटा मार्केट कुठं आहे तर मित्रांनो हे जुन्नर तालुक्यामधले आहे आणि ह्या जुन्नर तालुक्यामधलं हे आळेफाटा डाळिंबाचं मार्केट आहे. तर मित्रांनो याचा हा बाजारभाव मी सांगितलेला आहे. तर तिथं 1 नंबर माल चांगल्या पद्धतीचा गेलेला आहे. तर अशा जे आजूबाजूचे जे मार्केटचे बाजारभाव आहे, हे अपडेट मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांना कळवत आहे, सांगत आहे. तर मित्रांनो जर कुणाचे माल असतील तर मित्रांनो आपण आपापल्या जवळच्या नजदीकच्या मार्केटमध्ये घेऊन जा. तिथं आपल्याला चांगला भाव मिळेल. व्यापारी जर चांगला भाव जागेवरती जर देत असतील आणि आपली जर सरासरी जर मित्रांनो चांगला माल असेल आपला आणि जर सरासरी आपली 160, 150 ते 200पर्यंत जर आपल्याला जागेवर येत असेल तर 150पर्यंत जरी सरासरी मित्रांनो आपल्याला जागेवरती जरी आली तरी आपल्याला ती परवडत आहे. तर अशा पद्धतीने माल आपण व्यापाऱ्यांना जागेवरती पण देऊ शकता किंवा मार्केटला जर नेलं तर मार्केटला काय होतं मित्रांनो, सेल का जो माल आहे तोच माल 1 नंबरने चांगल्या भावाने जातो. त्याच्यानंतर जे माल आहे ते कमी रेटने जातात. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सरासरी सांगितलेलं आहे की एका शेतकऱ्याचा माल 350 रुपये प्रति किलो गेला आणि त्याचा माल 1 नंबर होता. मित्रांनो त्या मालाची साईज मी स्वतः त्या मालाचं साईज पाहिलेली आहे. तर जवळपास 300, 400, 500च्या वरची साईज होती ती. त्याच्यामुळं त्याला तो दर भेटलेला आहे. पण त्याच्या खालचा जो त्याचा माल होता तर त्याची सगळी सरासरी त्याला 210 रुपयांनी पडलेली आहे. म्हणजे त्याला चांगल्या प्रकारचा माल भेटलेला आहे. सध्या तरी डाळिंबाचं मार्केट खूप छान आणि सुंदर आहे. तर ज्यांचे माल आहे त्यांनी नक्की पैसे करून घ्या. खूप छान सुंदर मार्केट आहे. सध्या पावसाचं थोडं वातावरण आहे. तर या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण आपल्या बागांची काळजी घ्या, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि असेच आपले माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती असणार आहे. तर नक्की आपण शेवटपर्यंत पाहत जा आणि खूप छान सुंदर माहिती आपणाला मिळत जाईल. तर मित्रांनो जर माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे सुंदर माहितीचे, बाजारभावाचे आणि शेतीविषयक अनेक माहितीचे व्हिडिओ माझे चॅनलवरती असतात. नक्की आपण जरूर अवश्य चॅनलला भेट द्या. कोणाच्या काही शंका कुशंका असतील तर आपण नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. नक्की मी त्या शंकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज जाणून घेतलेलं आहे सोलापूरचं बाजारभाव, त्याचबरोबर पुणा आणि आळेफाटा या 3 बाजारभावाची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर मित्रांनो आपणास ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आपण कुठून पाहताय ते पण सांगा. तर मित्रांनो आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि खूप छान सुंदर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला.